Now, the point today we are going to discuss is again of the rural development, which facilities we have to provide is the infrastructural facilities. So, these assets such as rural roads, tracks, bridges, irrigation schemes, water supply, schools, health centers, and markets are required in rural areas for the local population to fulfill their essential needs and live a social and economically productive life. So as far as infrastructure is concerned, the main thing which you have to see here is you have to again provide the same things that are basic needs like roads, water supply, that it means clean, potable drinking water. Then is the hospitals. Then the markets are required in the rural areas so that they can sell the materials and also they can buy the things that are essential to fulfill their needs and live a social and economically good life. In this way, this is also very important. ग्रामीण भागात जर आपण रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षणाची सुविधा हे जर प्रोव्हाईड केले तर ऑटोमॅटिकली ग्रामीण भागातली जी प्रगती आहे ते चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. एवढंच नव्हे तर तिथं आपण एवढंच करून थांबून उपयोग नाही. तिथं मार्केट दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचे जे शेतातले प्रोडक्ट्स आहेत ते त्यांनी विकू शकतील. एवढंच नाही प्लस त्यांचे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ते पण त्यांनी तिथल्या तिथं विकून घेऊ शकतील. ह्या जर सगळ्या गोष्टी त्यांना आपण तिथल्या तिथं पुरवल्या तर तिथले तिथे सगळं विकत घेऊ पण शकतात, विकू पण शकतात आणि एक अतिशय चांगलं सामाजिक आणि अतिशय उन्नत अशा परिस्थितीत ते राहू शकतात. नेक्स्ट इज इन्सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉब्लेम ऑफ रुरल एरियाज. इन्सफिशियंट म्हणजे लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्या सगळ्या गोष्टी आपण तिथं सध्या देत नाही आहोत. हे सगळ्यात मोठं बाधा आहे तिथल्या इम्प्रुव्हमेंटसाठी, तिथल्या डेव्हलपमेंटसाठी. मार्केट जर नसतील चांगले बांधीव, जर पावसाळा चालू झालं, तर तुम्हाला माहिती आहे पाऊस काय आता वर्षभरच पडायला लागले. बरोबर आहे का? मग अशा वेळेला काय होतं, ओपन मार्केटमध्ये चांगले मोठे लिलाव होऊ शकत नाहीत. त्याला बांधीव चांगले व्यवस्थित बांधकाम असलेले मोठे मार्केट्स त्यांना दिले पाहिजेत. कारण एक लक्षात घ्या, जे पीक उत्पन्न होतंय ते मुळात ग्रामीण भागातच होतं आणि तिथं जर आपण चांगले मार्केट्स त्यांना प्रोव्हाईड करून दिले, तर हे विकणारे लोक आहेत ते तिथनं घेऊन येतील आणि प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होईल. ते न करता तिथं काय होतं, की लोकं सिटीज मध्ये एरियाज येतात. तिथं बागवान लोकं तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडनं ₹1 माल 10 पैशाला घेतात आणि आपल्यासारखे जे काम करतात आणि नोकरी करतात त्यांना 10 पैशाचा माल ₹1 विकतात. म्हणजे शेतकरी बी खड्ड्यात आणि आपण पण खड्ड्यात. कशात काय न करता 10 मिनिटात तो बागवान मोठा होऊन बसतो. बागवान इन द सेन्स हा कोणी माणूस नाही आहे. बागवानी हे धंदा आहे लक्षात घ्या. बागवानी मीन्स दलाली करणारा माणूस. That he is the intermediator. Main thing which the government has to take care of, first of all, we should remove all this type of intermediate persons who are not able or who are the very big hurdle in the development of the rural areas. Next is infrastructure plays a crucial role in the development of rural areas. कुठलंही बांधीव काम असेल, रोड असेल, रस्ते असतील, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मार्केट्स असतील, हे डेव्हलपमेंटमध्ये फार महत्त्वाचं काम करतात. इन्फ्रास्ट्रक्चरमुळं काय होतं लक्षात घ्या, इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं असेल, तर तिथल्या लोकांना काम मिळू शकेल बांधकामाचं वगैरे. दुसरी गोष्ट लोकांची जी इफिशियन्सी आहे आणि प्रॉडक्टिव्हिटी ते वाढते तिथं. कशामुळं? तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असेल तर. नेक्स्ट इज इन्क्रीज इन्फ्रास्ट्रक्चर जर असेल, चांगल्या पद्धतीचं बांधकाम जर आपण करून देत असू, तर रिसोर्सवर त्यांना पोहोचणं शक्य आहे. आणि चौथा आहे इम्प्रूव्ह हेल्थ अँड देअरफॉर प्रोडक्टिव्हिटी. चांगल्या पद्धतीचं आरोग्य जर असेल, तर ऑटोमॅटिकली तिथली जी उत्पन्न आहे ते ऑटोमॅटिकली वाढते. मराठीत जर सांगायचं झालं तर अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. चांगल्या पद्धतीचे जर बांधकामं किंवा चांगल्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर प्रोव्हाईड करून दिलं, तर तिथं खेडेगावात हे बांधकाम करण्यासाठी तर लोकं लागणारच आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिकली एम्प्लॉयमेंट वाढेल, म्हणजे काम वाढतील, संधी वाढतील. त्यामुळे लोकांचं ऑटोमॅटिक काय होईल, उत्पन्न वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतंय, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर असेल, तर तिथल्या लोकांची इफिशियन्सी आणि उत्पन्न करायची क्षमता पण वाढते. हे कसं शक्य आहे असं तुम्ही म्हणणार. हे शक्य आहे कारण हे बघा, काय होतं नेमकं, रस्ते चांगले असतील, तर लोकांना किती पाऊस असू दे, काय असू दे, आपण तिथे तिथे वेळेत कामात जाऊ शकतात. चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतात. कुठल्याही परिस्थितीत चांगले मार्केट जर बांधले असतील, तर मार्केटमध्ये नेलेलं सामान सडणार नाही, ही त्यांना गॅरंटी येते. त्यामुळे ते नेऊन ठेवून
घेऊन गोडाऊन सारखं यूज करून पण ते परत विकू शकतात. अशा पद्धतीने उत्पन्न देखील वाढते आणि चांगल्या पद्धतीने तिथल्या लोकांचं इफिशियन्सी म्हणजे काम करण्याची जी क्षमता आहे, ती देखील वाढू शकते. नेक्स्ट इज इन्क्रीज ॲक्सेस टू द रिसोर्सेस. चांगल्या क्वालिटीचे जर आपण रस्ते आणि कम्युनिकेशनसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी गोष्टी उपलब्ध करून दिली, जर रिसोर्सेस लांब असतील, तर तिथपर्यंत जाण्याची जी त्यांची ताकद आहे ती वाढते ऑटोमॅटिकली. चांगले रस्ते असल्या कारणानं, चांगल्या पद्धतीचे व्हेइकल्स असल्या कारणानं, ते लोकं तिथपर्यंत जाऊ शकतात. ते रिसोर्सचं चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकतात. ते युटिलायझेशनमुळे ऑटोमॅटिकली काय होतं, इन्फ्रास्ट्रक्चरमुळे काय होतं, तिथलं डेव्हलपमेंट शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉइंट आहे इम्प्रूव्ड हेल्थ. देअरफॉर इट अल्सो इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. जर एखाद्या माणसाचं आरोग्य चांगलं असेल, तर तो 100% आपलं देऊन चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. जर आरोग्यच व्यवस्थित नसेल, तर माणसाचं मन लागत नाही कामात. तो काम तर करेल, पण पूर्ण क्षमतेने करू शकणार नाही. शारीरिक मानसिकतेप्रमाणे ते व्यवस्थित ताकद लावून काम करू शकणार नाही. विचारात राहील, आजारी पडले, डोकं दुखायला लागलंय, पोट दुखायलंय असं होऊन ते काम देऊ शकणार नाही. जर आपण चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा ग्रामीण भागात देऊ शकलो, तर हे फार चांगल्या पद्धतीनं तिथं प्रॉडक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली वाढून जाईल. नेक्स्ट इज इकॉनॉमिक सिग्निफिकन्स. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून काय-काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल इन्कम जे आहे, ते बघितलं पाहिजे. तर जी-डी-पी जे आहे आपल्या देशाचं म्हणजे ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे भारताचं, हे मेनली आपलं इन्क्रीज होत गेलं सुरुवातीला. त्यानंतर परत असं लक्षात आलं, की ठराविक गोष्टी तिथं वाढलेलं होतं जे 44% पर्यंत, ते नंतर परत कमी होत, होत, होत आलंय. साधारण जर तुम्ही बघितला, तर पर्सेंटेज 1950 नंतर ते परत घसरत गेलंय. हे असं कशामुळे झालंय? याचं कारण असं आहे, की दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, बिझनेस असतील, प्रॉडक्टिव्हिटी असतील, मोठी फॅक्टरीज असतील, सेकंडरी, टर्शियरी सेक्टर्स असतील इकॉनॉमीच्या, त्या ज्या स्पीडनं वाढायला लागल्यात, त्या स्पीडनं आपलं ॲग्रीकल्चरचं जे सेक्टर आहे, ते वाढत नाहीये. ते वाढत नसल्यामुळं काय होतंय, लोकं काम करण्याची संख्या जी आहे, शेतकरी, फार्म्स रिलेटेड जे प्रॉडक्ट्स आहेत, त्यात काम करणाऱ्यांची संख्या तर वाढायला लागली, तर त्यांचे जी-डी-पी मधलं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, ते थोडेफार प्रमाणात कमी, कमी, कमी होत चाललंय. त्यामुळे होतंय काय, लोकसंख्या वाढली काम करणाऱ्यांची, लोकांची संख्या वाढली काम करणाऱ्यांची, तर जी-डी-पीमध्ये ग्रोथ कमी आहे. म्हणजे काय व्हायला लागलंय, कामगारांची संख्या जास्त आणि मिळणारे पैसे कमी. असं झाल्यामुळे काय होतंय, ऑटोमॅटिकली काय होतंय, पर कॅपिटा जे इन्कम आहे त्या माणसाचं, ते कमी होतंय. ते कमी न होऊ देणं हे फार मोठं ध्येय आहे आपलं आणि त्यासाठी हे इकॉनॉमिक सिग्निफिकन्स आहे. इन फॅक्ट, द मोर अँड डेव्हलप्ड कंट्री, स्मॉलर इज द शेअर ऑफ ॲग्रीकल्चर इन इट्स नॅशनल इन्कम. कसं आहे लक्षात घ्या, जे डेव्हलप्ड कंट्री आहेत यूएस सारखी किंवा जपान सारखी, यांच्याकडे कसं आहे, त्यांचं आणि आपलं कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण त्याचं जे शेती आहे, त्यांची मुख्य साधन शेती नसल्या कारणानं त्यांची जी प्रगती आहे, तिथल्या शेतकरीची जी प्रगती आहे, त्यांचा जो वाटा असणार आहे जी-डी-पीत, ग्रॉस डोमेस्टिक ग्रोथमध्ये, हे कमी असणार आहे जी-डी-पी प्रॉडक्टिव्हिटीमध्ये. तेच आपलं जर बघितलं, तर आपलं 100% लोकं बरेचसे 70 ते 80% लोकं हे आपल्या कशावर डिपेंडंट आहेत, तर ते शेतीवर डिपेंडंट आहेत. आणि बरेचसे पर्सेंटेज ऑफ पर्सन्स आर एम्प्लॉईड इन दिस रिलेटेड वर्क्स. म्हणजे शेतीशी संबंधित कामामध्ये बरेचसे लोक आपले काम करतायत. हे जे काम करत असताना आपल्या एक लक्षात आलं पाहिजे, की ह्यांची जी कामं आहेत, त्यांचे जे जी-डी-पी सहभाग आहे हे वाढलं पाहिजे. जी-डी-पीतला सहभाग जर यांचा वाढला, तर ऑटोमॅटिकली यांना येणारे पैसे वाढतील. पैसे जर वाढले, तर ऑटोमॅटिकली प्रत्येकाचा जो हिस्सा असेल तो वाढेल. म्हणजे प्रत्येकाचं इन्कम वाढेल. इन्कम वाढले की ऑटोमॅटिकली रुरल डेव्हलपमेंटला हातभार लागेल. The next point which we are going to see is employment and source of livelihood. Although the state of agriculture sector in GDP is declining over the time, the proportion of population dependent on agriculture and allied activities is more or less constant. It is estimated that the agriculture sector is the main source of livelihood and employment in India's population, in contrast to other countries. The higher percentage of population dependent upon agriculture indicates the ability of the industrial and service sector to absorb the incremental rural population. Hence, agriculture is the main source of employment and source of livelihood in rural sector. आताच मी बोलल्याप्रमाणे मला सांगितल्याप्रमाणे हेच इथं सांगितलं गेलेलं आहे पुन्हा एकदा, की जर आपलं जी-डी-पीतलं ग्रोथ वाढलं, तर आपल्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं उन्नती होईल. हे असं का होतंय? बाकीच्या कंट्रीशी ज्यावेळेस आपण ॲक्चुअली कंपेअर करतो, त्यावेळेस असं लक्षात येतं, की तिथे जास्तीत जास्त लोकं इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत. त्यांना शेतीशी फारसं देणं-घेणं नाही. त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये आपल्या देशात उलट आहे.
जास्तीत जास्त लोक हे काय आहेत तर कशावर डिपेंडेंट आहेत? शेतीवर डिपेंडेंट आहेत. आणि शेतीच्या बाय प्रॉडक्ट्सवर डिपेंडेंट आहेत. शेतीशी रिलेटेड असलेल्या इंडस्ट्रीजवर डिपेंडेंट आहेत. त्यात त्यांच्या नोकऱ्या आहेत. म्हणजे काय झालंय आपल्या जीडीपीतला जो शेअर आहे तो कमी होत गेला आहे. तर जो कामगार वर्ग आहे, जो शेती रिलेटेड कामं करतात, ते एक तर वाढलंय किंवा कॉन्स्टंट आहे. याच्यामुळे काय झालंय, ग्रोथ तर कमी आहे, कमी व्हायला लागलंय. कामगार लोकं वाढायला लागले. त्याच्यामुळे जो दरडोईचं उत्पन्न आहे, तो कमी होत चाललाय. हे बाकीच्या देशात असं होत नाही. कारण ॲग्रीकल्चरशी जे डिपेंडंट लोकं आहेत, ते कमी आहेत. ते आपल्याकडे तसं शक्य नाहीये. आपण ॲग्रीकल्चरवरती डिपेंडंट लोकं जास्त असल्या कारणानं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत. तिथल्या लोकांचं जे लाईव्हलीहूड आहे, तिथलं जी-डी-पीतलं शेअर आहे, वाढवलं पाहिजे. त्यांची फॅसिलिटीज जे आहेत, ते वाढवलं पाहिजेत. रोड, रस्ते, शाळा, फॅक्टरीज, इन्स्टॉलेशन, क्रॉप मॅनेजमेंट, क्रॉप डेव्हलपमेंट, यील्ड इन्क्रीज ऑफ द क्रॉप या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. आणि आपलं जो पॉप्युलेशन आहे, तो ॲग्रीकल्चरच्या सोडून बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये ॲब्सॉर्ब होतं का हे बघितलं पाहिजे. जेणेकरून इन्क्रिमेंटल जे पॉप्युलेशन आहे ॲग्रीकल्चरमधलं हे थोडंफार कमी होईल. एक तर हे केलं पाहिजे किंवा दुसरं काम असं केलं पाहिजे की वी हॅव टू इन्क्रीज द जी-डी-पी शेअर ऑफ द ॲग्रीकल्चरल सेक्टर. म्हणजे एक तर जी-डी-पीत त्यांचा हिस्सा तर वाढला पाहिजे किंवा त्यातले काम करणारे वर्ग जे आहेत ते शिफ्ट झाले पाहिजेत. बाकीच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये वगैरे ॲब्सॉर्ब झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि आपल्या भारतात हे सगळ्यात मोठं सोर्स ऑफ इन्कम आहे, सोर्स ऑफ लाईव्हलीहूड आहे. त्यामुळं आपण बरेचसं जर रुरल डेव्हलपमेंट करायचं आहे असेल, तर याच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देणं अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे. नेक्स्ट इज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. Agriculture is the principal source of raw material for India's leading industries such as sugar, cotton, jute, textile, leather, edible oils, etc. Many other industries such as food, preservatives processing, dal mills, handlooms, weaving depend upon agriculture. And then agriculture act as an source of raw material. The rate of growth of industries is dependent upon the rate of growth of agriculture and agricultural development. जर भारतातले आपण मोठे इंडस्ट्रीज बघितली तर आता आपण साखर कारखान्यांना मोठी इंडस्ट्री असं मानतो. तर साखर कारखान्याचा जो सोर्स आहे, मेन रॉ मटेरियल आहे, ते काय आहे तर शुगर केन. मग शुगर केन हे कुठनं मिळणार? शुगर केन हे मिळणार आहे आपल्याला कुठून? शेतीतून. शुगर केन म्हणजे ऊस. ऊस कुठून मिळणार? शेतीतून. म्हणजे थोडक्यात ते ॲग्रीकल्चरवर डिपेंडेंट आहे. त्याच पद्धतीनं कापूस, जे कॉटन रिलेटेड जी इंडस्ट्री आहे ते, ज्यूट रिलेटेड जी इंडस्ट्री आहे ते, क्लॉथ म्हणजे जे कापड तयार करतात, चमडं तयार करतात, हे पण सगळे ॲग्रीकल्चरशी रिलेटेड आहे. तुम्ही म्हणणार कॉटनचे काय संबंध किंवा टेक्सटाईलशी काय संबंध? टेक्सटाईल हे तयार होतं हे कापसापासून आणि कापूस हा शेतकरीच तयार करतो. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर लेदरचा आणि शेतकऱ्याचा काय संबंध? मेंढपाळ जो करतो तो पण शेतकरी असतो, धनगरी असतात. ते पण कुठल्यातरी पद्धतीने शेतीशी रिलेटेड गोष्टी आहेत त्यांच्या पण. त्यामुळं एडिबल ऑइल जे आहे ते कशापासून तयार होतं? सोयाबीन तेल असतं, शेंगतेल असतं. ते मग हे सोयाबीन, शेंग हे कोण काढतं? हे सगळे शेतकरीच तयार करतो. म्हणजे थोडक्यात काय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते येऊन जाऊन परत कुठे येतात? गोल फिरून शेतकऱ्याकडे येतात. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्या म्हणजे शेतीशी संबंधित गोष्टी येतात. म्हणजे ॲग्रीकल्चरशी संबंधित गोष्टी येतात. म्हणजे इन शॉर्ट काय, आपली जी इंडस्ट्रीज आहेत, इकडून-तिकडून फिरून मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, ते सगळे फिरून कुठे येतात? शेतीकडं. आणि त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष देणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे, तर जे फूड तयार होतं शेतीपासून त्याला प्रोसेसिंग करणे, त्याचं प्रिझर्व्हेशन करणे, डाळीच्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे लक्ष देणे, हातमाग आहेत किंवा आता जे नवीन आलेत ते यंत्रमाग आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शेवटी कुठं परत रॉ मटेरियल म्हणून ॲग्रीकल्चरकडेच बघतात. मग ह्या इंडस्ट्रीचं जर ग्रोथ आपल्याला हवं असेल, तर इन शॉर्ट ॲग्रीकल्चरची ग्रोथ झाल्याशिवाय ह्या इंडस्ट्रीचं ग्रोथ होणं शक्य नाही. म्हणजे टोटल जर आपण बघितलं भारताचं जर उन्नती असेल, तर जोपर्यंत शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय आहेत, त्यांची उन्नती होत नाही, तोपर्यंत आपल्या देशाची उन्नती होत नाही. आणि देशाची उन्नती होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ग्रामीण भागाची उन्नती होणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने पावले उचलली पाहिजे. नाऊ इंटरनल ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. In that, the first point is lack of adequate infrastructure is the major hurdle to the development of industries in rural areas. Electricity, transport, communication, availability of ancillary services such as supply of raw material and other inputs, semi-skilled labor to attend the problems of machinery, marketing and banks, and the support
इट्स फायनान्स आर इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज. हे जे इंटरनल ट्रेड आहे, हे कशावर डिपेंडेंट आहे? हे इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंडेंट आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित नसल्यामुळे हे सगळ्यात मोठा अडथळा आहे ग्रामीण भागातल्या डेव्हलपमेंटमध्ये. आणि एवढंच नव्हे, तर तुम्ही बघितलात तर ग्रामीण भागात लोड शेडिंग बघितलात तर 12 तास, 6 तास आणि शहरी भागात एखाद दुसरा तास करतात. एम-आय-डी-सी एरियात तर लोड शेडिंगच होत नाही. तेच तुम्ही ग्रामीण भागात बघितलात, तर त्यांना सिंगल फेज जी लाईट आहे ते देतात. आणि ते लाईट देऊन पण उपकार केल्यासारखं त्यांचे वागणं असतं एकूण. मग ही जी गोष्ट आहे हे टाळलं पाहिजे. ग्रामीण भागात पण चांगल्या पद्धतीचं 3 फेज लाईट कंटिन्यूअस दिली पाहिजे. एक लक्षात घ्या, इंडस्ट्री जर तिथं आपल्याला प्रोत्साहित करायचं असेल, चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री जर तिथं न्यायची असतील, तर तिथं रोड असणे चांगले गरजेचं आहे. चांगलं रॉ मटेरियल तिथं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर वीज पण चांगल्या पद्धतीचं 24 तास तिथं देणं गरजेचं आहे. तुम्ही चांगलं टाटासारख्या कंपनीला जर खेडेगावात आणून बोलवला, ग्रामीण भागात मोठं इंडस्ट्री काढला आणि त्याला तुम्ही लाईट जर दिलं नाही, तर ती इंडस्ट्री रन कसं होणार? मग हे जे प्रॉब्लेम आहेत, हे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत. हे सॉल्व्ह करण्यासाठी मग लाईट दिलं पाहिजे, ट्रान्सपोर्टेशनसाठी चांगले रस्ते दिले पाहिजेत, कम्युनिकेशन करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं नेटवर्क दिलं पाहिजे. ते ॲक्चुअली वर्किंग व्हायला पाहिजे. त्यानंतर एवढंच नव्हे, तर सगळ्या गोष्टी जे सर्व्हिसेस आहेत, रॉ मटेरियल आहे तिथपर्यंत पोच झाले पाहिजेत. त्यांना लागणारे जे मनुष्यबळ आहे, त्या क्वालिटीचं मनुष्यबळ तिथल्या ठिकाणी त्यांना मिळालं पाहिजे. जेणेकरून त्यांना जे मशिनरीत काहीतरी अडचणी आल्या, तर ते तिथल्या तिथं सॉल्व्ह झालं पाहिजे. नाहीतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आपण आणलं एखादं मोठं इंडस्ट्री आणि त्याला काहीतरी मशिनरीत प्रॉब्लेम आलं, तर त्याला मशीन रिपेअर करायला बोलावं लागतं माणूस दिल्लीतून. असं जर असेल तर ते प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे आपल्याकडे जे मनुष्यबळ असेल, ते चांगलं स्किल्ड पाहिजे, चांगले लेबर पाहिजे स्किल्ड. अशा पद्धतीनं हे जर फॅसिलिटी आपण दिले, तर या फॅसिलिटीचा उपयोग करून हे जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, हे आपल्याकडे चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री उभारतील आणि सगळ्या फॅसिलिटीजचा उपयोग करून चांगल्या पद्धतीची लोकांना कामं देतील. एवढंच नव्हे तर त्या एरियात आपल्याला मार्केटिंगची उपलब्धता करून दिली पाहिजे. चांगल्या पद्धतीचं बँक सपोर्ट दिलं पाहिजे, जेणेकरून फायनान्स लागत असेल, तर त्यांना ते फायनान्स मिळेल आणि अशा पद्धतीनं फायनान्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण देऊ शकू, चांगली लाईट हे जर आपण देऊ शकू चांगले 24 ताससाठी, चांगल्या पद्धतीचं पाणी, रॉ मटेरियल देऊ शकू, चांगले लेबर जर त्यांना आपण देऊ शकू, तर तिथले लोकं आपल्याला 100% समाधानकारक आपल्याकडे येऊन त्यांनी चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री उभा करतील, ह्यात कुठल्याही पद्धतीचा संशय घ्यायचं कारण नाही आहे. Next is some of the measures are as follows. The first one is organization of melas for the sale of products produced by the rural industries. Now, what is the meaning of these melas? Melas is nothing but the exhibition. For example, we have to just arrange the exhibition from time to time, from 3 to 6 months every, so that all the products produced in the rural areas are kept in the exhibition, and the people, they come there and they see the products produced in the rural area, they see the quality, they see their actual retail prices, and accordingly if the retail prices and the quality of the products are well and good, at that time they are going to 100% buy it. So in this way we can just initiate, or we can just give them the chance to sell their products. हे काय आहे, आपल्याला एक्झिबिशन भरवायचे आहेत, म्हणजे खेडेगावातल्या लोकांचे जे प्रोडक्ट्स त्यांनी तयार करतील नवीन, त्याचे जे एक्झिबिशन आहेत, एक्झिबिशन जे आहेत, एक्झिबिशन म्हणजे जर बघितला तुम्ही, ठराविक ठिकाणी आपण काय करतोय, तर एक मोठं पंडाल वगैरे तयार करतोय आणि तिथं त्यांचं प्रदर्शन मांडतोय. ते प्रदर्शन आपण काय करायचं आहे, शेतीशी संबंधित नवीन जे प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत, जे सेंद्रिय जे गोष्टी आले, सेंद्रिय गूळ आलंय, तुम्ही पाहिलं असाल, सेंद्रिय शुगर केन आले, सेंद्रिय शुगर आले आता. त्यानंतर सेंद्रिय पद्धतीचं आपलं जर बघितलात तुम्ही, शेंगदाणे आलेत. सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते सेंद्रिय आलेले आहेत. हे जर आपण चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन मांडून त्यात जर आपण मांडायला सुरुवात केली, तर तिथं लोकं येतील. ते बघितलेल्या लोकांना काय होईल, ते चांगले प्रॉडक्ट्स आहेत ह्याची त्यांना त्यावेळेस खात्री पटेल. त्यावेळेस त्यांनी घेतील. ते काय करतील लोकं आलेली, ते प्रॉडक्टचे रेट, त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीचं कंपॅरिझन करतील आणि एकदा त्यांना जर मनाशी पटलं, की हे फार चांगल्या पद्धतीचं मटेरियल आहे, त्यावेळेस त्यांनी काय करतील, ऑटोमॅटिकली ते मटेरियलला खरेदी करतील. आणि एकदा लक्षात घ्या, एक्झिबिशनमध्ये घेऊन लोकं थांबतील असं नाही. एकदा ते चांगले घेतले आणि त्यांना ते प्रॉडक्ट चांगलं वाटलं, तर ते मार्केटमध्ये पण जाऊन तेच प्रॉडक्ट्सला ते डिमांड करतील. अशा पद्धतीने प्रॉडक्ट्सची डिमांड वाढली, की ऑटोमॅटिकली शहरी भागातले पण जे मोठे शॉप्स आहेत, जे मोठे रिटेलर्स आहेत,
जे मोठे मॉल्स आहेत त्यांची पण मागणी त्या शेतकऱ्यांकडे वाढेल आणि मागणी आणि पुरवठा वाढले की ऑटोमॅटिकली शेतकऱ्याचं सेल्स वाढेल. सेल्स वाढल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट होऊन जाईल. The second point is establishing rural huts or rural bazaars similar to the e-chopals for facilitating IC based marketing. एवढंच करून आपण थांबून उपयोग नाही. तर आपल्याला रुरलमध्ये बाजार स्थापना केली पाहिजेत ई-चौपाल्सच्या पद्धतीनं आणि आय-सी-टी बेस्ड केले पाहिजे. जेणेकरून आपले जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, जे कॉम्प्युटर बेस्ड आहे, जे ऑनलाईन मार्केटिंग आहे, या सगळ्या ज्या सुविधा आहेत, ते आपल्याला दिलं पाहिजे. आता जर आपण बघायला लागलोय आपले जे कापूस विक्री चालू आहे सध्या, त्याची जी नोंदणी आहे यावेळेस आपल्या सरकारनं फार चांगलं पाऊल उचललेलं आहे. त्याची नोंदणी करून, ऑनलाईन नोंदणी करून घेऊन शेतकऱ्यांकडून ते कापूस आहे ते सरकारनं विकत घेतलेलं आहे. याच्यामुळे काय झालं पावसाच्या अगोदर ते कापसाची विक्री झाल्यामुळे शेतकऱ्याला पण 4 पैसे मिळाले आणि शेतकरी पण सुखी समाधानी आहे. हे पॅन्डेमिक कंडिशनला फार चांगल्या पद्धतीनं आपल्या गव्हर्नमेंटनं ह्या वेळेसला चांगल्या पद्धतीनं फेस केलेला आहे किंवा टॅकल केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. द थर्ड पॉइंट इज टू प्रमोट डिमांड ड्रिव्हन प्रोडक्शन बाय ॲड्रेसिंग मार्केट इन्फॉर्मेशन asymmetries. एक लक्षात घ्या. आंब्याच्या सीझनमध्ये आता आपला आंब्याचं सीझन होतं मे महिन्यात. त्यावेळेस जर आपण जाऊन काय विकायला चालू केलं, ज्या गोष्टी मिळतात नेहमी सफरचंद वगैरे विकायला मोठ्या जोरात चालू केलं तर ते विकले जात नाहीत. कारण लोकांना त्यावेळेस आंबं खायचे असतात. त्या पद्धतीनं जे प्रोडक्ट आता सध्या डिमांडमध्ये आहे, डिमांडमध्ये असलेले प्रोडक्ट्सची जे आपण जर पुरवठा सुरुवात केली, त्या पद्धतीनं लोकांना जर आपण द्यायला चालू केलं, मार्केटमध्ये एक लक्षात घ्या, हे सगळं करण्यासाठी आपल्याला मार्केटचं इन्फॉर्मेशन असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मार्केट स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी हॅव टू डू इज अँड अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द मार्केट वी हॅव टू यूज और वी हॅव टू जस्ट induce the products or we have to just address the products or we have to just supply the products according to the requirement of the market. Due to this, what will happen, there will be the match between the demand and supply ratio, and automatically the persons involved in the production of these products will be benefited. म्हणजे काय होईल, मार्केटचे जी अभ्यास आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. मार्केटचा एकदा जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करून घेतला आणि तिथं मार्केटमध्ये सध्या काय लागणार आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही प्रॉडक्ट्स ऑनलाईन जर द्यायला सुरुवात केली तर त्याचा फार मोठा फायदा होईल. कोणाला फायदा होईल, जे लोक या प्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत ते प्रत्येकाचा फायदा होईल. आणि जर शेवटी जर तुम्ही बघितला तर ते शेवटी यात सगळ्यात मोठं इन्व्हॉल्वमेंट असतं ते शेतकऱ्याचं असतं. शेतकऱ्याच्या मालाला जर चांगलं पैसे मिळाले तर इन शॉर्ट रुरलचं डेव्हलपमेंट 100% होऊन जातं. नेक्स्ट इज इंटरनॅशनल ट्रेड. Agriculture is an important source of earning foreign exchange needed for importing capital goods for rapidly expanding industrial sector. Agriculture makes its contribution to the net foreign exchange earnings through the displacement of current and potential imports through expanded exports. एक लक्षात घ्या, आपल्या शेतकऱ्याचं मटेरियल जोपर्यंत फॉरेनला जात नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीचे पैसे त्याला मिळू शकणार नाहीत. आता मध्ये कांद्याचा प्रॉब्लेम झाला होता तुम्हाला माहिती आहे. कांदा एकदम महाग झाल्यानंतर गव्हर्नमेंट काय करतं, त्यांच्या एक्सपोर्टवर बंदी आणतं. साखर महाग झालं की त्याच्यावर एक्सपोर्टवर बंदी आणतं. असं करता कामा नये. शेतकऱ्याला पण 4 पैसे मिळवायचे अधिकार आहे. कारण तो आपला भूमिपुत्र आहे, लक्षात घ्या. कसं होतं, आपण बाहेर जातो, कुठलाही मोबाईल घेतो. मोबाईल घेताना 10,000 म्हटले की ते काय कमी नाही, जरा डिस्काउंट द्यायला केले की लगेच आपण ते घेऊन येतो. तेच आपण शेतकऱ्याकडे कुठलं जर मटेरियल घ्यायला गेलं तर ₹10 ची भाजी सांगितली की ते ₹5 मागायला चालू करतो. तर हे जे ॲग्रीकल्चरचे प्रॉडक्ट आहेत, हे आपल्या लाईफचे बेसिक नीड आहेत. हे आपण पण विसरून गेलेले आहोत. हे बेसिक नीड सॅटिस्फाय होणं अत्यंत गरजेचं आहे. हे बेसिक नीड्सला जर आपण ताळमेळ करायला लागलो, कमी जास्त पैसे करायला लागलो, तर त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीवर पण फार मोठा त्याचा इफेक्ट होतो. आणि तो इफेक्ट टाळण्यासाठी शेतकऱ्याला चांगले उत्पन्न देणं, शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवणं, शेतकऱ्याचे पैसे जास्त वाढवून देणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण शेतकरी जर सुखी असेल, तर बाकीची सगळी लोकं ऑटोमॅटिकली सुखी होतील. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्यासाठी शेतकऱ्याचे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, हे फॉरेनला कसं पाठवता येईल हे आपल्याला लक्षात दिलं पाहिजे. आता सध्या जरी आपण बघितलं तर साखर कारखान्यातलं जे सगळ्यात चांगल्या क्वालिटीची जी साखर आहे, ते फॉरेनलाच एक्सपोर्ट होतं. भारतातल्या लोकांना ते चांगल्या क्वालिटीचं साखर बघून पण माहीत नाही, खायचं लांब. काय अडचण नाही. तर हे शेतकऱ्याला जो 4 पैसे जास्त मिळत असतील, तर ह्याच्यापेक्षा पण चांगल्या क्वालिटीचं आपण साखर तयार करून बाहेरच्या लोकांना द्यायला काय हरकत नाही.
ते फक्त साखरेत झालं असंच नाही. प्रत्येक प्रोडक्ट जे आहे शेतकऱ्याचं ते फॉरेनला गेलं पाहिजे एवढंच नाही. ते फॉरेनला जात असताना त्याची क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. त्यासाठी अतिशय चांगल्या प्रतीची कोल्ड स्टोरेज जिथं-जिथं आवश्यक आहे, ज्या-त्या प्रॉडक्टसाठी ते उभारले पाहिजेत. त्या पद्धतीनं फॉरेन एक्सचेंज झालं पाहिजे. एक लक्षात घ्या, आपण जेवढं पाठवतो त्यापेक्षा कमी विकत घेतलं तर आपला देश फायद्यात राहील. मटेरियल पाठवतो जास्त रुपयाचं आणि विकत घेतोय कमी, देन वी आर इन प्रॉफिट. काय अडचण नाही. तर आपल्याकडे आता सध्या उलटं होतंय. आपण पाठवतोय कमी आणि फॉरेन विकत घेतोय मटेरियल जास्त. असं जर होत असेल तर ते आपल्याला नुकसानकारक आहे आणि आपण हे थांबवलं पाहिजे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं शेतकऱ्यांचे जे मटेरियल आहेत ते फॉरेनला कसं जातील, फॉरेनला त्यांचं डिमांड कसं वाढेल, त्यांची क्वालिटी कसं टिकून राहील, ते न सडता, न खराब होता, न गळता फॉरेनला कशा पद्धतीनं जेवढ्या स्पीडनं पाठवता येईल तेवढ्या स्पीडनं आपण पाठवलं पाहिजे. The second point is the share of agriculture commodities in the exports of India have been stagnant between 10 to 19% over the time, and later on it has even declined to 14% in the year 2013 and 14. This is due to the fact that exports of agriculture activities. ॲग्रिकल्चरलचे पूर्वी होतं 10 ते 19% पर्यंत आपले बाहेर जात होतं. त्यात काय अडचण नव्हती सुरुवातीला. त्यानंतर ते 2013-14ला काय झालं, त्याची जी पाठवायची आपली पर्सेंटेज आहे, ती कमी झाली लक्षात घ्या. ती कमी झाल्यामुळे आपण अडचणीत आलो आहोत. एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपलं 14% 19%चं ज्यावेळेस आपण 14% वर आलो, म्हणजे 5% नुकसान झालंय. 5% म्हणजे फार मोठं नुकसान असतंय. 0.1% जरी आपलं एक्सपोर्ट कमी झालं, तरी ते फार वाईट आहे. तेच 1% न वाढलं तर इट्स व्हेरी, व्हेरी गुड as compared to the declination. It should be always growing. A single point growth is always good, better than the 0.01% of the declination. So we have to pay attention towards the increase in the exports of the material related to the agricultural products. The next thing which we are going to see is in the year 1990 and 91, the percentage of agriculture export was 18.49% to the total value of exports from India. In that year, imports accounted 2.79% in India to the total imports. 1990-91 साली जर आपण अभ्यास केला ह्या गोष्टींचा तर आपल्याला असं लक्षात येतंय की 18.49% जे आहे ते टोटल व्हॅल्यू ॲग्रिकल्चरचं होतं एक्सपोर्ट्समध्ये आणि त्यातलं 2.79% जे होतं हे ॲग्रिकल्चरशी संबंधित इम्पोर्ट्समध्ये होतं. हे असं असेल तर काय अडचण नाही. कारण आपलं जातंय जास्त आणि यायला लागलंय कमी. हे जर असं असेल तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचं अडचण घ्यायची कारण नाही, कुठलीही तक्रार करायचं कारण नाही. तर आता आपलं उलटं व्हायला लागलंय. आपलं एक्सपोर्ट आपण कमी करायला लागलोय आणि इम्पोर्ट जास्त करायला लागलोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली क्वालिटी इतकी वाढवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना इतक्या चांगल्या फॅसिलिटीज आपण दिले पाहिजेत. एक लक्षात घ्या, शेतकरीचं प्रॉडक्ट ज्यावेळेस तो शेतात तयार होतं, यील्ड होतं, क्रॉपचं यील्ड करतो, ते उत्पन्न घेतो, त्यावेळेस त्या शेतीच्या मटेरियलची क्वालिटी अतिशय चांगली असते. फक्त त्याला आपण साठवायला चांगले गोडाऊन्स देत नाही, चांगले कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी देत नाही, त्याला ट्रान्सपोर्टेशन पटदिशी व्हावं याच्या पद्धतीने चांगले रस्ते देत नाही. त्या कारणानं आपण अडचणीत आहोत. हे सगळ्या गोष्टी जर आपण शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली, तर ते प्रॉडक्ट जे तयार झालंय त्याला कुठल्याही पद्धतीचं प्रिझर्व्हेटिव्ह न लावता, त्याला कुठल्याही पद्धतीचे इंजेक्शन्स न देता किंवा कुठल्या पद्धतीचं केमिकल फवारणी न करता आपण त्याला बाहेर पाठवता लागलं पाहिजे. एक्सपोर्टचं सगळ्यात मोठं अडचण आहे, की जे फार जास्त प्रॉडक्ट्समध्ये जर आपण प्रिझर्व्हेटिव्ह यूज केलं असेल, तर इथे एक्सपोर्ट करू शकत नाही. आणि ते आपल्या शेतकऱ्याला फार घाण सवय लागलेली आहे जास्तीत जास्त प्रिझर्व्हेटिव्हज किंवा जास्तीत जास्त औषध फवारणी करायची. ते आपण थांबवलं पाहिजे. हे कधी थांबू शकतं? जर आपण चांगल्या पद्धतीची त्याला फॅसिलिटीज जर आपण देऊ शकू त्याच्या जाग्यावर, तर हे ऑटोमॅटिकली थांबू शकतं असं माझं 100% मत आहे. सगळे फॅसिलिटीज द्या रोड, लाईट, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, चांगले कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, एक्सपोर्ट करण्यासाठी त्याला इनिशिएटिव्ह द्या, त्याला चांगल्या पद्धतीचे कर्ज द्या. अशा पद्धतीने जर आपण शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली, तर ऑटोमॅटिकली काय होईल? शेतकरीचं उत्पन्न वाढेल. शेतकरीचं उत्पन्न वाढलं की ऑटोमॅटिक तो पैसे गुंतवायला सुरू करेल आणि पूर्ण भारताचे चक्र जे आहे ते इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने चांगल्या पद्धतीने फिरतील. खेळतं भांडवल मार्केटमधलं वाढेल आणि इन शॉर्ट पूर्ण देशाची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. And the last point we are going to see today is capital formation. The first point in it is investment in agriculture is essential for sustaining growth. एक लक्षात घ्या, सस्टेन ग्रोथ म्हणजे काय? कंटिन्युअसली वाढत जाणारं जे ग्रोथ आहे. हे जर आपल्याला बघायचं असेल, तर ह्यासाठी ॲग्रीकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट होणं हे अत्यावश्यक आहे.
The second point is there is overcrowded human labor in agriculture. So the income per capita is low. Again, the same thing we have already discussed is the percentage of persons working in the agricultural sector is going on increasing, but the share of the agricultural sector in the GDP is somewhat decreasing. Due to this, what has happened is the total income is increasing the total income of the agricultural sector is decreasing day by day, whereas the persons working in the agricultural sector is increasing day by day. Because of this, what has happened is the income of the person working in is not great, it is just low. So if you have to increase it, you have to just lower the persons, or the percentage of persons working in this should be redistributed to the other sectors like service, etc., so that the income per capita of the persons working in the agricultural sector is increased. याचा अर्थ असं होतं, तर काय झालंय, शेतीशी संबंधित जे कारखाने वगैरे असतील किंवा त्याचे प्रॉडक्ट जे असतील किंवा बाय प्रॉडक्ट जे असतील, त्यात कामगारांची संख्या जी आहे ती कंटिन्युअसली वाढत चाललेली आहे. खरं जर जे जीडीपीतला जो शेअर आहे शेतकऱ्यांचा, तो कमी होत चाललाय. याच्यामुळे काय झालंय, दोही उत्पन्न जो आहे तो कमी व्हायला लागला. हे जर आपल्याला वाढवायचं असेल, ते वाढवायच्या हिशोबाने आपल्याला काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं, तर तिचं जे ओव्हर क्राउडिंग झालंय किंवा ओव्हर पॉप्युलेशन जे झालंय ॲग्रीकल्चरमध्ये काम करणाऱ्यांचं, त्यांना सर्व्हिस सेक्टरमध्ये किंवा बाकीचे जे सेक्टर्स आहेत, तिथं त्यांना ॲब्सॉर्ब करून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं इन्कम वाढेल. नेक्स्ट इज टू इम्प्रूव्ह गुड पॉलिसीज आर एसेन्शियल. हे बघा, कुठल्याही चांगल्या पद्धतीची जी पॉलिसीज आहे ते कागदावरच न राहता ऍक्च्युअली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. अँड द लास्ट पॉइंट इज आफ्टर सर्टन पिरियड नाव इन्व्हेस्टमेंट इज इम्प्रूव्हिंग इन एग्रीकल्चर, द टार्गेट इज 4% पर ॲनम. बरंचसं काळ लोटल्यानंतर आपल्या असं लक्षात आलंय की आता इन्व्हेस्टमेंट ऍग्रीकल्चरल यात केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, आणि त्या अनुषंगानं गव्हर्नमेंट पण ठरवत आहे की आता ह्यात आपण इन्व्हेस्टमेंट वाढवलं आहे, वाढवत पण आहेत, आणि प्रत्येक वर्षी हे 4% ग्रोथ करत जायचं हे आपल्याला हिशोब आहे. दिस इज द एंड ऑफ द थर्ड लेक्चर ऑफ युअर रुरल डेव्हलपमेंट. थँक यू व्हेरी मच.